देशात पुढल्या 6 ते 7 दिवसात वायव्य, पूर्व आणि ईशान्य भारतात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मेघालय, उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। जम्मू काश्मीरमध्ये पावसामुळे उद्भवणारी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी समन्वयानं उपाययोजना करता याव्यात यासाठी सर्व जिल्हा प्रशासनांनी 24 जुलैपर्यंत दररोज दर 6 तासांनी परिस्थितीचा अहवाल द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिले आहेत। जम्मूमध्ये काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले। राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे काल 12 जणांचा मृत्यू झाला। शोपियां जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाचा दैनंदिन जीवनावर परिणाम दिसून येत आहे। नागालँडमध्ये अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आकस्मिक पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत। आसाममध्ये सिमलगुडी इथं पूरपरिस्थितीमुळे नॉर्थ फ्रंटियर रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या इतर मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत। या गाड्यांमध्ये असलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे पिण्याचं पाणी आणि खाद्यपदार्थांच्या पाकिटांची सोय करत आहे। तसंच तिकिटाचे पैसे परत देण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे। सर्व रेल्वे स्थानकांवर मदतीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे। दरम्यान वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रा आज सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली आहे। तसंच उत्तराखंड प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे। प्रशासन वेळोवेळी परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यानुसार सूचना जारी करेल। यात्रेकरूंनी फक्त प्रशासनानं अधिकृत प्रसारमाध्यमांद्वारे दिलेल्या सूचनाच लक्षात घ्याव्यात, अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन उत्तराखंड सरकारनं केलं आहे।